देणके साहेब याले मध्ये कांदा काढणं हा नाही तर काय आहे 5 म्हणलं का नाही दिवस घालतात लोक. आम्ही हे बा सकाळी 5:30 ला सुरुवात केली तर आता किती वाजले 8:30 8:30 वाजेपर्यंत 2 पाता आणल्या म्हणलं. पहा किती कांदा उपटला आम्ही. सांगा बरं दिवसभराचं काम आम्ही 2 घंट्यात केलं. हो ना, पाहूनच राहिलं ना. आता मी सकाळी तुम्ही चहा घेतला तरीपासून आता थांबलेच नाही ना, पाणी नाही पिले ना. हो पण नाही बाकी कसं काम राहिले आहे, पण तुमचं कसं काटक आहे तुमचं काम. हो नाही तर हे बा दिवस घालते एवढ्या याच्यासाठी लोक. काय करा आता सांगा तुम्ही. मी त्यातले पण कसं आहे पहिले करायला लागते ना. पुढचं म्हणजे कसं हरिक आला पाहिजे पुढच्याले. नाही ते तर आहेच म्हणा. काय आपल्याला कसं कुच्चर पण आवडतच नाही. कोणते काम करायचं तर मनापासून करायचं. तंबाखू नाही पाणी नाही आता पण पिलो का आम्ही सांगा बा तुम्ही. आता कसं म्हटलं बा एकदम घ्या अजून सुरू आपलं. बरं मी काय म्हणत होतो 8:30 पावणे होऊ राहिले काही नाश्त्याचं म्हणलं पाहिलं होतं. आता सकाळच्या चहावर राहू आम्ही. तुम्ही सकाळी आले 5:30 वाजता बसून तेपासून काहीच नाही. म्हणून म्हणलं मग या तुम्ही आता जाऊन लवकर. म्हणजे कसं जेवणाले 1:30 वाजता ना मग अजून पोहे घेऊन या मग 9:30 पर्यंत. हो ना बस आता मी निघूनच राहिलो होतो. मी म्हटलं बा पहिले पाव कसं जमते नाही जमत कडक आहे का कसं आहे तर. चला आता मग कसं लागलं तुमचं आता तालीसुदी काम लागलं काही हरकत नाही. बरं मी येतो मग आता. चालू द्या तुम्ही आता. आता उठतो आम्ही आता अर्धा 1 घंटा उठत नाही आता. बस आता पाणी तंबाखू हे ते बस बिलकुल 10 वाजत होईल. हो ना बस आता तुम्ही आता या तुम्ही घरून आम्ही करतो जरा आता कसं तंबाखू मग खातो. बस पाणी घेणे पिलं झालं का. पण काय देणके साहेब तुम्ही राजा कॅनान गिनान हे काय म्हणलं कोमट डक पाणी राजा कसं काय हे आता सही नाही होत आम्हाला. कॅनावाला कसं काय म्हणलं येते का नाही म्हणलं ते. नाही येते नाही येते ना 10 वाजता येईल ते. एवढ्या सकाळ कसं काय येणार आहे ते. त्याला सांगितलं ना मी 4 कॅन आणून टाकन ती वावरातनी. तोपर्यंत मी येतो. काही काळजी नाही आता. बरं ठीक आहे निघू मग मी येतो मग आता. घ्या तंबाखू घ्या आणि करा सुरुवात मग. बस आता तुम्ही निघाले का सुरूच करता तंबाखू घोटला की बस सुरू तुम्ही तिकडे आम्ही इकडे जयरामजी की. कंदील ते पुडीचं सांगा लागत होतं ना रे. तंबाखाची पुडी नाही ना आता आपल्याजवळ. एकच आहे नाही. आता आहे कालच घेतल्या तर मी 7-8 पुढे घेऊन ठेवल्या. मला कोणाला मागायचं काम नाही पडत. बरं असं करता देणके साहेब येत आहे दुकानातल्या तुमच्या गावातल्या तंबाखाच्या पुढे 8-10 समजा चुन्याच्या 2-3. म्हणजे कसं 2-3 दिवस आता कांद्याला लागतेच ना आपल्याला. म्हणजे बिनगोर मग माणूस टेन्शनमध्ये राहत नाही. ठीक आहे मग या मग तुम्ही लवकर जा. करावं लागतं 2-3 दिवस झेलाच लागते आता यायला नाही का. आता काय नाही इलाज झाला आता. बरं हो ना आणतो काही काळजी नको करू आणतो. अरे कसं घरी असतो तर मस्त 9-9:30 चहा झाला असता नाही का पोया संग. पण आता काय म्हणावं का नाही म्हणावं नाही का. जाऊ दे जरा चढून द्या लागेल पाहा लागेल बजेट. नाही पण काही म्हणलं देणके साहेब म्हणलं हे बा कांदा मी असा पाहिलाच नाही पण एकदम लाल गोटी बिलकुल असा पद्धतशीर. म्हणजे कसं आहे मला तर वाटते साधारणतः तुम्हाला एका एकरात मी मला तर वाटते बहुतेक आता समजा 100-150 क्विंटल व्हायला पाहिजे. म्हणजे कसं 1-1.5 गाडीचा आरा दिसू लागला मग तुमचा. काय बोलता राजा. नाही हो राजा इतका मोठा 100-150 क्विंटल नाही इतका नाही होत ना. काय तुम्हाला वाटते बा. मला तर वाटते बा 70-80 क्विंटल होईल बा. अरे बाबा 70 कुठं काढा तुम्ही 150 शेंडी फोडते 100% सांगतो. मग काय कांदा करायचा हे काय असा कांदा मी आज लोक नाही पाहिला ना. मग इतका कांदा खास आला ना. मग तणकट नाही काही नाही किती मस्त कांदा राहायचा तुमचा. हे पण तुम्हाला सांगतो ना एक तर तुमची योग सुदे यावर्षी कांद्याला भाव भेटून राहिले नाही तर आता लोक जीवानं मेले कांद्यावाले काय करा किती गाड्या सळल्या लोकांच्या. मग ठेवू पण शेवटी तुम्हाला आता सध्याच्या टाईमले 1500 रुपये 1400 रुपये भाव भेटून राहिला जागेऊन. मग तुम्हाला काय वाटू राहिलं चितोड्याला ते अंकुश नाग्या त्याचा गेले म्हणते ना एक गाडी जागेऊन गेली. मग तुम्हाला काय माहिती आहे. आता तुम्ही म्हणता बा 100-150 पण आता काय सांगा किती होते काय होते पण व्हावले का तेवढा नाही का. बजेटच बसला मग माया. फेकून दिला 1.5 लाख रुपये घ्या ना तुम्ही. देता का मला 1.5 लाख रुपयाचा 100% सांगतो 1.5-2 लाख रुपयापर्यंत हात आहे तुमचा. मग जागेऊन जाते ते बी कांदा कुठे हिंडायचं काम नाही तुम्हाला. मग काय करायचं. बरं जा आता तुम्ही घरी जा लवकर या फटकन. बरं येत आहे मी काय म्हणत होतो पोया संग मग चहा जर आणला असता घरी मग कसं 1.5-2 नाही 2.5 वाजले समजा डबेले तरी चाललं असतं समजा. ते काय मोठी गोष्ट आहे हो. आता एवढा मोठा जर कांदा होत असेल तर काय चहाला पाहतो का आपण. त्याची नका काळजी करू तुम्ही. जेवणाले मस्त दुपारचं चांगलं जेवण आणतो आणि चाय घेऊन येतो आणि पोहे घेऊन येतो. काही टेन्शन घेऊ नका. पुढे आणायचे ना पुढे घेऊन येतो. ना मग काय दादा 1.5-2 लाख रुपये जर झाले तर ठीक आहे मग येतो मी आता कंदीला बुजी. जमलं बा नाही का जमलं झाकी जेवण गेलं. बरं या मग बस आम्ही लागतो कामी. म्हणून कसं थोडंसं उशीर लागला 2 दिवस 3 दिवस समजा. नाही तर हे पहा मी सांगतो ना मजूर तर एवढा आहे लागन तेवढं मजूर आहे. ते म्हणे मी येतो मला काही गरज नाही. मोजके चांगले आम्ही आता पोट्टे आलो. म्हणजे टेन्शनचं काम नाही. एका दिवसात तिकडे आज समजा सकाळून काही दुपारून झालं का. उद्या सकाळी राहिलं सुईला क्लिअर करून घराकडे. म्हणून म्हणलं कसं मामाजीले असं जास्त टेन्शन घ्यायला नको लागतो. कसं आहे एक तर आधी साहेब त्याला बीपीचा त्रास. मी सांगितलं ना बाबाला की काळजी करू नका पण ते खूपच काळजी करतात. मग आता काय करा. आता किती वाजेलो काय लागते काय माहिती. आता वाढतीचं बीजच भोपाऱ्या बरोबर राहिला ना नाही का. जेवढा फेकता येईल तेवढा फेकू राहिला ना. नाही भारतराव म्हणलं मग कसं करता म्हणलं आता सुरू करून द्या. 10 वाजून राहिले लवकरात लवकर पातीवर बसा. नाही आता हे बघा तुम्ही कसं ऊन होऊन राहिली आजच्या दिवस राहू द्या आता. नाही तर मग उद्यापासून सुरू करा. आज आराम करा उद्या करा. नाही आराम करा नाही ना. मग काय आम्हाला काय उन्हात आमचं याच्यातच काम असते. मग काय वावरावाले माणसं आहे मी. नाही काही वादा नाही. भारतराव एक परी सावलीत बसतील म्हणा. आम्ही सगळे जण सुरू करून देतो. थांबा तुम्ही पहिले पाणी तर घ्या. मला पाणी आणून द्या पहिले. बसा तुम्ही गोष्टी करा 2 मिनिटं आलेच मी पाणी. बाबरे हे कोणाचं बा ट्रॅक्टर आता घरापाशी त्याला उभं करून हे तर रामपूरचं दिसून राहिलं मला. कोण आलं बा. चिंताच करू नका तुम्ही मामीजी. मी सांगतो तुम्हाला काळजी करायचं काहीच काम नाही. हो आता काय मामाजी आहे की नाही लय टेन्शन घेते. कोणत्याही गोष्टीचं माणसाने टेन्शन नाही घेतलं पाहिजे. आता काय आम्ही आता 7-8 जण आहो. काय रात दिवस एक करून एका दिवशी तिकडे कांदा काय विषय. म्हणून तर म्हणलं आम्ही फोनही नाही केला डायरेक्ट बिलकुल. मी आलं लोडचं कायचं कामच नाही. फोन करा हे करा ते करा. वाटलंच तरी भपारे आला म्हणलं नाही का. लायना जवळ होई
आता मोठमोठ्या गोष्टी सांगून राहिला नाही का, 7-8 पोट्टी घेऊन आला वाटते बहुतेक नाही का. हो आता काय आहे न काय नाही पाहा लागेल जाऊन अंदर काय तर. ऐक ना राणी, ऐक ना, मी काय सांगते ऐक पहिले. हे बा, चाय नको करून पोहे नको करून, मला तर चहा चालत नाही, तुला माहितीच आहे ॲसिडिटी. आता दुसरी गोष्ट कसं आहे, आता आम्ही लवकर वावरात जातो, एखादी 2-5 होऊन जाते सगळ्याची. तेवढाच आयर येऊन जाते. 4 वाजतापासून तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत अजून. उद्या सकाळी 9-10 वाजे लोक जिकडे तिकडे. म्हणून म्हणलं आता तू काहीच करू नको, आम्ही येतो आता. तसे जाऊ नका तुम्ही. आता इतके दुरून आले, चहा नाही नाश्ता नाही असं नाही. बाबा येतातच, आता येणार आहे 9 वाजता येतो म्हणे मी शेतातून. थांबा ना तुम्ही आता, बसा बसा. ही राणी आहे की नाही, आता कशी चालली होती जाऊ द्यायची असते. बरं जाऊ दे, आता पाहतो आता मलाच झालं न काय. बापरे, बाबा आले वाटते. बसा म्हणलं, बाबा आलेले आहेत. या बाबा, या या. राम 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 जो राम राम. नमस्कार. आले शेतातून नाही? बरं बरं, ठीक आहे ना. आम्ही आता कसं 10 मिनिटं झाले आम्हाला आले. आता म्हटलं चला आता शेताकडे जाऊ, काय काय नाही तर पाहून घेऊ म्हणलं. कांद्याचं आता सगळे झालो, आता 1-2 दिवसात जिकडे तिकडे करून टाकू कांद्याचं. तेच तर म्हणलं ट्रॅक्टर कुठंतरी पाहिलं मी, हे रामपूरचं होय का बा, म्हणून म्हणलं कोण होईन कोण नाही. नाही बरं केलं ना, बरं केलं. मस्त आता 7-8 जण तुम्ही असले आणि 4 जण ते आलेले आहेत सकाळी समजा. सकाळी कोणाला म्हणा, कोणाला सकाळी कोणाला म्हणलं. ते आता ते आपलं कंदील आबूजी, डॅनी आबूजी, ते काय अजून कोण आहे बाबा, ते देवलाल आणि अजून एक आहे ते मोठे बाबा, इतके जण आहे 4 जण. बापरे, ते काही आलं रे बा, आम्ही तर कठीणच काम आहे. मग बुडा देऊळ का साखर चालत जातो म्हणे इकडे उकडे, असं असं. माझा बाबा आहे का असं, हो का? सकाळी झाले ते काशीनाथ गैबान नाही का, त्याचे ऑटोत आले तर. हो 5:30 वाजता सुरू केलं त्यानं, 2 पाता झाल्या त्याच्या. काल आता घरावर होते मी, आता बुडेला अमरावती सांगितलं होतं. काय माहिती काय होते भेटलं. हो बरं बरं, हो ना, हो आम्हीच म्हणलं त्याला, मारती सांगत होती त्याला. हो मॅच म्हटलं त्याला, म्हटलं जा म्हटलं टाइम भेटला तर. पहिले म्हणे नाही म्हणे. मग आले वाटते सकाळी नाही का. बरोबर ठीक आहे, ते आपणच पाठवलेलं आहे. हो का, असं असं हो का, बरोबर ठीक आहे ना, जाऊ द्या ना मग. ते 4 आणि तुम्ही समजा आता बस झालं, होऊन जाते मग कांदा आपला उद्या. हो हो, आज राहू द्या, आता लय उशीर झाला. हो आता कसं आज आराम करा मस्त. हो चहा पोहे घ्या आणि बस राहू द्या. आता उद्या सकाळी बिलकुल 6 वाजता सुरू. तसं काही नाही, पाहू ना, जर झालं शक्य तेवढं तर करून टाकू सुरू ना. पाहू ना आता, सध्या तुम्ही गडबड नका करू, चहा पाणी होऊ द्या. आलोच मी तिला भेटून 2 मिनिटात. पण आता लोक करायला नव्हते पाहिजे का? तुला म्हणलं ना मी 9 वाजता येतो म्हणून पोहे नेण्यासाठी. अजून कायच काही नाही म्हणतं, कसं काय तुझे काम? हो ना, करतच होती ना, पण आता तुम्हाला माहित नाही का, पाहिलं नाही का जवळ बापून तिला आलेत ना, तिथं बोलल्या टाइम गेला माय. हो पण आता इकडे पोहे करून टाकायचे असते, त्याला देऊन द्यायचे असते, फटकन मोकळं करायचं असतं. पण आता मी काय करू सांगा, तुम्ही सांगा ना. तुम्ही काय म्हणे 7-8 जण येतात म्हणे सकाळी आठवण समजा. म्हणून मी कसं 1-1.5 किलो पोहे आणले होते. आता हे अजून आलेत ना, ट्रॅक्टर भरून एवढे मोठे जवळ बोला, त्याच्या सगळं 7-8 लेकर आहेत, 8-10 पोरं आहेत म्हणलं, 2-2, 3-3 प्लेटा खा जोगते आहेत. म्हणून म्हणलं आता 1.5 किलो पोहे होते का सांगा बरं तुम्ही. तुम्ही जा लवकरात लवकर घेऊन या. मला वाटच पोरं आले तुमचे, काही येता तुम्ही तर. पण आता जवळ बॉन फोन नाही करायला पाहिजे का? मी येऊन राहिलो बा, असं तसं काही सांगायला तर पाहिजे. भस्कन आले आता म्हणजे नाही का माणसाला, आता आपण बरं आहे बा, काही काळजी करू नको, मी बाद जातो बाहेर, पोहे शेंगदाणे काय जे आणस तेलाच पाकिट एक घेऊन येतो. पण म्हणलं हे दुपारचं कसं काय करतं, हे एवढ्या जणात स्वयंपाक करावं लागते तुले. पोहे आतापासूनच सुरू करून दे तू. दयन घेण आहे का घरी पुरेपूर? आता 10-12 किलो आहे समजा पीठ कणिक समजा, होते एवढ्या जणांचं होते. आता दुपारी कसं पोह्यान बेसन करून टाकतो. जाय संध्याकाळी पाहिजे मग काय करायचं काय नाही होते. ठीक आहे, जा लवकर आणा बरं ते पोहे जे पटकन घेऊन या, मग बसून वाट पाहू राहिले ते. आणा लवकर ना. मला बी आता तिकडे जावं लागते वावरात, मग काय 10 वाजून बसेल आहेत ते. हो त्याला बी न्यावं लागते न्यायरीसाठी. हो आलोच मी 10 मिनिटांनी. लवकर जा फक्त, म्हणजे काही ना काही आज पाचीवरती लागले पाहिजे हे आलेले सगळे जण. काही ना काही कांदा तरी होईल का, फुकट मजुरी देता का नाही ना. आपण आता 10 वाजता आल्यावर आता काय करण माणूस, मग त्यानं आता लवकर नाही यायला पाहिजे होतं का? गेला आजचा दिवस असाच गेला, यायली नाही, चहा पाणी जेवण करणं आहे आजचं, आणि बस आराम करा म्हणा घरी. हो ते 4 जण चालू आहे, ते चालू द्या म्हणा. हो का आण तुम्ही पोहे, लाग कामोकामी. हो आलोच बाबा. हे तर रामपूरच्याच बाया दिसून राहिलं मला, गुंपा घर फिरू आहे नाही. अरे म्हणलं गुंपाबाई तुम्ही इकडे कुकडे म्हणलं, गाडी गिडी काय कुठं कोणाच्या घरी आले होते? आता नवाईच नाही का लोकांची, त्याच्या गावात आला ते म्हणजे कुठं आले. आता कुठं आलो म्हणजे बाबा तुमच्याच घरी आलो ना, तुमचा कांदा काढा आहे म्हणून आता आम्हाला काय घेणार आम्ही. मारती दादा 2-2, 3-3 आता घरी येत जाय, चक्रा मारत जाय. चालता का मी म्हटलं चला बाबा आता. म्हणून म्हणलं आम्ही आला तर 5-6 जणी पुढे, एक ऑटो आला भरू 7-8 जणीचा. आता म्हणलं कसं आता घर कुठे आम्हाला दिसे नाही, म्हणून म्हणलं विचारा तर तुम्ही दिसले. बोले का म्हणजे आपल्या जिकडे आहे नाही बापा. बाबा किती पोया धापावर आता मा घरची ना, मेलवले का मा भिंत. आता काय लाईन जवान किती लोकांना सांगितलं किती नाही. असं असं हो का, म्हणजे तुम्ही आमच्या इकडे जायला कांद्या काढासाठी समजा नाही का? कोणा जिकडे आता तुमच्या जिकडे ना, तुमचाच कांदा काढा आहे ना. आता मारती दादा सांगत म्हणून आम्ही का जबरदस्त आलो, आम्हाला कामा नाही. तसं काही हरकत नाही, बरं झालं ना आले, चांगली गोष्ट आहे. आता पण ते कसं आधीच आता 10-12 जण येल आहे तिथं. हो आताच आमच्या लाईनीजवळ मारुतराव, हो ते आधीच आलेत पुढे ट्रॅक्टर घेऊन. हो तुमचं पोरगं आहे ते झुंबर भाऊ, ते भानुभाऊ आहे. हो ते काय अजून त्याचं नाव लाऱ्याचे, त्यामध्ये ती आहेत. हो सगळेच पोट्टे आहेत, 7-8 पोट्टे आहेत, ट्रॅक्टर भरूनच आलेत ते.
काय बोलता मा म्हणू नाही नाही ते काय आला ते अमरावतीला गेला ते नाही आला काही. अरे मी का आता खोटं बोलून राहिलो का इंगा मी पोहे आणायला चाललो होतो हो. आता कसं सकाळी 4-5 जण आले समजा तुमच्या घरचे म्हातारे गितारे समजा 5 वाजता त्याला कामी लावून दिलं आणि घरी आलो तर हे दिसले मले. काय बोलता आमच्या घरचे म्हातारे आमची चिर तिकडे गेले बाबा ते देऊळगाव साखरच्याला ते काय इकडे आले. अरे मामी यायचे का नाही खेटर कोणाच्या पायात कोणात दिसत नाही म्हणते ते काय देऊळगावले गेले आणि कोणी म्हणते कुकडे गेले अमरावतीले. अरे कुठंच नाही गेले ते आपल्या वावरात कांदा काढून राहिले ते सध्या. मी वावरातूनच आलो ना बा. आता का काय भूत आहेत का ते. पण आम्हाला कालचीच गोष्ट होणार ते वावरात सांगत नाही की आम्ही म्हणे तिकडे जातो मग देऊळगाव साखरच्याला. आता म्हणलं 4 जण ते जाणार होते तर मग ते इकडे आले का मग इकडे कांदा काढायला का. हो ना सकाळीच ते आपलं काशीनाथ गैबान नाही का हो त्याच्याच ऑटोत आले ना ते असं आहे ना ते. बाबा म्हणजे काशीनाथ नाव सांगितलं नाही हो का. असं बरोबर ठीक आहे बरोबर सांगतो मी त्याला. आता आम्हाला सांगितलं तिकडे चाललो म्हणजे गावाले ना आता म्हणते असं आहे इथं आले ते नाही कांद्यासाठी. ते तर म्हणे कोणी शिवून नाही राहिलं म्हणे म्हणून आम्ही आलो म्हणे असं सांगे आम्हाला. बरोबर खासाठी आले ते हो त्याला 4-8 दिवस कांदा पुरते मस्त मग कसं खाणार आहे असं बरोबर ठीक आहे सांग येऊ द्या आलेत ना ते येऊ द्या भेटतो आम्ही त्याला. आता काय सांगतो त्याला काय असं आहे का ते. आता काय आता तुमच्या घरात तुम्हाला माहित बा आता पण मला काही माहित नाही हो. आता ते सकाळी आले तर ते आता पोट्टे पाट्टे आता 9 वाजता आले ना आता तुम्ही अर्ध्या घंट्या उशिरा तुम्ही येऊन राहिले. जा म्हणलं आता घरी मी आलोच पोहे घेऊन हो. साखरे गिकऱ्या जरा कमी पडून राहिला आलोच मी. बरोबर कुकडे घर असं सरळ. हो बस असंच मी आलो इकडून आहे का नाही बस या सामटीतून गेलं की जवळच आपलं घर. बस जरा असं थोडंसं समोर जा फक्त. बरोबर ठीक आहे आमचा भानू आहे नाही का. बरं सांगतो मी त्याला अमरावती कोणती आहे त्याच्या. ठीक आहे पोहोचतो घरी या तुम्ही लवकर या. होते वाटते आता मायलेकाच्या माऱ्या नाही का. हो बरोबर ठीक आहे हो आलोच मी आलोच. अरे बाबा कोणाची अरे बाबा आलटो अरे बाबा माझी बुटी चालू राहिला बाबा. अरे बाबा हे कसं काय आलं बाबा इकडे. पाय कसा पाहून राहिला ते पाहू नको म्हणलं इकडे बघा ना. काय करावं आता काय बोला बरं. काय आले का तुम्ही आले का तुम्ही इकडे आला का. म्हणलं सासूबाई पाय म्हणलं तुमचं पोरगं पाय आहे का आपल्याला काय म्हणे अमरावतीला जातो म्हणे पाक कुठं आहेत ते. तेच पाहून राहिला मी. काय म्हणलं काय झुमऱ्या तू कुठं अमरावतीला जाणार होता ना इकडे कुठं आला म्हणलं मग आमचे पोरगं जाणार होतं काय भाने तू कसं म्हणलं इकडे. आता काय करा काय सांगा जाऊ दे आता आम्ही तर हाव म्हणा बाबा बी आहे बाबा आहे इथं. हो ते माहित पडेल मला सांगत होता देणगी साहेब भेटले आम्हाला आता रस्त्यानं. तू इथं आहे म्हणे ते बाबा इथं आहे म्हणे नाही का. मीच राहिली होती फक्त याची. जाऊ दे आता काय आता घरी कोणाला स्वयंपाक करायचं काम नाही मग नाही का. जाऊ दे आता इथंच कांदे काढू सगळे जण. आपण खरं बोलायला काय गेलं असतं का तुमचं. पण आता इकडे जातो तिकडे जातो अमरावतीला जातो चालली इथं कांदे काढायसाठी. तर आता तुम्ही खोटेच बोलले ना तुम्ही मंदिरात जातो मग तुम्ही इकडे कशा काय. हो म्हणून चुका आम्ही आमचे चुकलं ते चुकलं जाऊ दे आता. चला आता अंदर चला काय आहे पाच चला. आता तू आली तर मग ते अंबरला कोण आलं सगळं. आता ते घरीच असं नाही एकटं. ते कुठं आता एवढ्या उन्हीत आणतं बाबा जगनची आई आहे घरी तिच्या जोड दिलं त्याला. राहायचे घरी आता मुकाट्यानं आहे जगन आहे चिंगरे आहे खेळते ते. चला चल घरात चला अंदर चला. काय खंदीला भाऊजी पाबर आता 10:30-11 वाजून राहिले म्हणता पोहे नाही आले ना कोणतं चहा नाही आला काय तुमचं राहायचं काम आहे. हा पाबर आता कसं काय केलं देणगी साहेबानं. ते सगळे सारखेच असते भाऊ घरोघरी मातीच्या चुला आहे मग काय तर आपल्याला वाटते ते बाहेर डरकात येते एखाद्या वाघासारखा. पण घरी काही चालत नाही वाटते त्याचं. मग काय पाबर आता 11:30 वाजून राहिले तरी पोहे आणायचं पत्ता नाही काय करा माणसानं वाट पाहू थकलं राहायचे. पण अशा म्हणजे पोटन पाठी एक झाली ना आता काय करा माणसानं. त्याने फोन लावर दिले काय म्हणा काय कसं काय म्हणा तुमचे काम हा का फक्त गोष्टीच्या फटायला सांगा म्हणा ला फोन दिले. म्हणलं काय देणगे साहेब कसं हो काम राजा तुमचं. इथं म्हणलं हे बा आवाज नाही निघू राहिला हो. पाणी नाही कोणतं काहीच नाही राजा. इरीवर आलं म्हणलं आता पाणी काढायला दोर नाही. कुठं हा तुम्ही अजून पोह्याचा पत्ता नाही चहा नाही पण नाही कसं काय हो. का जीव घेता हो ना आहे ना आठवण आहे मुले. पण कसं आहे बा इकडे आलो मी सारा गोंधळ झाला ती. नंतर सांगतो मी काय आहे तर ते फक्त आता सध्या फोन ठेवा तुम्ही. गडबडीत हवा मी आता. ठेवा फोन ठेवा मी नंतर सांगतो काय आहे. येतो मी येतो अर्ध्या घंट्यात येतो. झालं काय म्हणा तेवढी विचारत खरी काय झालं काय हो देणगी साहेब नेमकं झालं काय. हो ना नंतर सांगतो ना. माय मला नाही सुचू राजा सध्या. ठेवा बरं तुम्ही फोन ठेवा. हो येतो मी येतो ठेवा. मी तर म्हणलं हे बा उपाशीच मारते देणग्या मला वाटलंच तरी कारण की याचा अनुभव आहे मला 100% सांगतो ना. आता पोहे जर याचे 12 वाजता आले तर जेवण काही ना सांगा काय गडबड किती कसं काय करा माणसानं. आपण त्यांनी यायला नव्हतं पाहिजे का आतापर्यंत. इतका टाइम मस्ती करायच्या वाट पाहू थकलो आपण. नाही आता कसं आहे बा राहू दे पातळी काही घ्यायची नाही काहीच नाही. मस्त आपल्या खोपडीत जाऊन मस्त आराम करू. मग आता काही खायलाच नाही का मराव का उन्हीचा फालतू झपका बसला तर उपाशी पोटी. चला मस्त तिथं मस्त अंग टाकून देऊ जाऊ तिकडे. तसंच करायला पुरते नाही का. हो चल रे बा देवला चला जाऊ दे तिकडे. अरे बाबा डॅन्या पायरे मोठे पायरे बा का देणक्यानं पुरा गेमच केला रे आपला. फक्त येपर्यंत गोष्टी केल्या त्यानं तुराट्या नाही ना कोणतं काहीच नाही म्हणलं. पाय आता टीनं आता किती तपती नाही टीनं आपल्याला म्हणजे तुराट्या टाकतो कूलर आणतो काय का कायच काही दिसून नाही राहिलं. अरे बाबा मेलो का एक तर पाणी नाही प्याले कॅनाचं पाणी आणतो म्हणे पाणी नाही. दुसरी गोष्ट नाश्त्याचा पता नाही 11 वाजून राहिले काय का गेम केला आपला. पाणी आणलं म्हणा कॅना आला कॅना कुठे आहे म्हणा देणगी साहेब कुठे आहेत ते. त्याला म्हणा काढून घ्या म्हणा कॅना किती पाहिजे तर. मग कसं डबल येणं होणार नाही आता उद्या डायरेक्ट. किती पाहिजे 5 पाहिजे 6 पाहिजे सांगा आता. काय म्हणजे काळा म्हणजे कसं काय काळा म्हणजे तू काढणं मग तू आम्हाला सांगू राहिला का काळाचा. आम्हाला तू सांगू राहिला का काळाचा. हात लसकेला आहे ना माया म्हणून राहिलो तुम्हाला काढून घ्या बा तुम्हाला किती पाहिजे तर. 2 दिवस झाले म्हणलं हे कसं तरी मी ऑटो आणतो फक्त आणि कॅना देतो. घ्यायच्या असून घ्या नाही राहू द्या.
बाबा म्हणजे लय झालं तुमचं, म्हणजे कसं हात लचकला नसं झालं तर झालं काही आपलं नाटक करणार राजा. म्हणजे त्या गाडीतल्या कॅना तुम्ही इथपर्यंत आणून देत ना, म्हणजे लय झाली ठसून तुमची. काही गरज नाही मला, आम्हाला पाहिजे नाही कॅना, हकाल तो इथून घनगडी. पण दिलं जाईन ना भावा, ती थांबणं. अरे भाऊ म्हणलं थांबा काढतो ना आम्ही. थांबलं त्याने, तू गडबड काय करून राहिला म्हणलं. त्याचं काम आहे ते आणून टाकलं, आपलं काम आहे का ते? आपण का म्हणजे त्याला का म्हणजे अशी तशी दिसू राहिलो काय रे काय रे. आता हे का जसे काय लखोपती आहेत का मग? काही आता 200-300 रुपये रोजाना कांदे काढायसाठी आले हे, पण इच्छा या गाडीतल्या कॅना काढायला तयार नाही. तर काय माणसाला जो हातलच केला म्हणून सांगू राहिला तुम्हाला. काय बोलून करायला म्हणलं मनातल्या मनात? काय लखोपती नसन तसं काय बोलू राहिला तू? तू काय समजू राहिला? टिप्पर राहिला का? चालला ते ऑटो घेऊन 2-3 कॅना घेऊन चालला मोठा गोष्टी करू राहिला. म्हणलं भाऊ 7 सीटर गाडी आहे म्हणलं, चक्की आहे म्हणलं घरी, कोणत्या गोष्टी कमी नाही म्हणलं, समजलं का? राहिलं बा कॅना देत नाही तुम्हाला, काहीच नाही. आता चाललं मी तिकडे. जाऊ दे काही गरज नाही, मला गरज नाही. मला गरज नाही, तुला नाही तर मला नाही. हकाल चाललं देत नाही. आता डबल मागायचं नाही का? डबल देतही नाही. आता सांगतो मला ते देण केले, आता आण तुम्ही मराले. चालू रे दुकान, चल तिकडे, चल पाय तिकडे, हट. अरे का खंदीर गमावल्या का ती कॅना? आता कॅनावाला येत नाही. सांगा आता मिळणं का उपाशी कटकट? जेवायला नाही पाणी नाही. पुन्हा पण त्याची ठसन इथून इथपर्यंत आणायला म्हणजे हात लचकला न झालं तर झालं. आता पाणी सांगा, आता पाण्यावाला गेला, आता दिवसभर मर लागते का तसं? काही राजा जाऊ द्या, बसताला अंदर बसू, आता काही इलाज नाही. कसं माझं हे देण केलं का नाही? गोष्टीचा मांडो फक्त पोहे आणतो, चहा आणतो, काहीच नाही. अजून 11 वाजे तरी त्याला अंदर बसून दाखवू, अंग टाकून देऊ. जाऊ दे तिकडे. आणलं म्हणलं आता पोहे गे सगळं सामान आणलं आता. अगय पगय आता टेन्शन नाही, कर म्हणलं लवकर. असं आहे आता गुंपाबाई काय करतात. आम्हाला वाटलं इतके लोक येत नाही, पण आता अचानक झाल्याच्यानं कसं वेळेवर आणावं लागलं. नाही काही काळजी करू नका, आता सगळ्या बाया करू लागते द्यायला, काही टेन्शनचं काम नाही. काही आता काना काढणं होत नाही, उद्यापासून सुरू करू. पोरही बसले तर बैठकीत नाही, बाया आता स्वयंपाकाला लागले. बरं तसं कर लागेल. पण ती आता वावरात आहेत ना 4 जण. ती आता मानावानं बोट मोड राहिले असून ना, तिकडे पोहे घेऊन जास लागते अर्जंट. जरा शब्द घडू दे त्याला, जरा पोट मारा झाला की मग समजते त्याला काय. तर पार्टीसाठी आले तिथं, त्याला वाटलं आम्ही 4 जण कांदा काढतो 8 दिवस. पण आता तुम्ही काही काळजी करू नका, याचे 4 प्लेट पोहे झाले की आपण आता आम्ही येतो संग, 2-3 जणी गाडीनं जाऊ, गाडीनं वापस येईन मग आम्ही. बरं तसं करा मग. तुमच्या गाडीने गेलं चालते मग. चालते मग. ठीक आहे मग, लवकर जाणं होती. जरा मग त्याला बोलता येते काय नाही तर. शेवंतीला घेतो, कौशल्य घेतो म्हणते. ते देऊळ घाल गेलं म्हणते ना, पाहतो मग त्याला. हो तेवढी अद्दल घडवाच तुम्ही द्यायला. हो बिलकुल. चला मग आता लवकर पोहे करा आणि काळा गाडी. आहेत म्हणलं, गप्पा छटून राहिले होते. मी पाहिलं खिडकीतून द्यायले. तर लावा फोन द्यायले. मी सांगत तसं बोला ते सांगा. कुठं आहे काय आहे म्हणा, असं तसं विचारा. हॅलो काल फोन लावला म्हणा. हॅलो, हा बोल म्हणलं, काय म्हणता? सर लावला होता, पोहोचले का म्हणलं देऊळ गावले? अरे बाबा 9 वाजताच पोहोचलो. हो, नाश्ता झाला, चहा झालं, मस्त बसलेलो आम्ही, आता आराम करू राहिलो. हो का? तेच तर म्हणलं, मॅडम जेवण खाणं झाले नाही झाले? जेवण झालं का मग? आता किती 11-11:30 होऊन राहिले ना, काही जेवण झाले का नाही म्हणलं? अरे बाबा अगं काय सांगा, इकडे उपाशी मरून राहिलो. काय म्हणते जेवण झालं का म्हणते. बाबा हे बा म्हणलं पद्धतशीर जेवण नाही झालं. आता मस्त रस केला होता त्यानं. हो इकडे लोक आहे देऊळ काकडे. हो लय सोय करते पाहुण्याची, कोणताही पाहुणा असो ना. हो आता त्यानं कालच आंबे आणून ठेवले होते गोडवाले. हो आता झालं ना आमचं जेवण घेऊन झालं. बस आता पान घेऊन खातो आणि बस बसतो आता. पण ते आता शांताराम भेटले म्हणे की ते सकाळी तिकडे गेले म्हणे, त्या गेले कांदे काढाले. खरं काय खोटं काय? काय शांतीराम तिकडे सांगत वाटते. अरे बाबा ते शांतीरामचं काही खरं नाही ना, लबाड माणूस आहे ते. त्याला माहिती आहे का कुठं आम्ही काय? अरे बा देऊळ गावले गेलो ना, मी देऊळ गावले ना, आम्ही 4 जण आहो ना. लवकर त्याला बोलता का तू? बोलता का ते संग? हो का? तेच तर म्हणलं, शांताराम भाऊ म्हणे नाही म्हणे इकडे गेले मॅडम. हो ते तर म्हणलं तिकडे गेले म्हणलं. तेच म्हणलं कसं काय. तर शांतारामचं कसं मजा की माणूस आहे ते. किती असं मजा की काही विषय नाही असा. पण तरी मला वाटतं बा मला खरं काय खोटं काय म्हणून फोन लावला. नक्की हा ना, पण तुम्ही देऊळ गावले ना? असं आहे मग. आता काय तुला भरोसा नसेल तर येऊन पाय म्हणलं बा कुठं काय. तर काही आपलं त्याच्या बोलणं काही आपलं. हो ना, तर काय आता देऊळ गावले हा ना, आम्ही 4 बसून इथं. हो ना बसले आपले काही बी. ठेव फोन ठेव. हो काही काम नाही धंदे नाही, ठेवा फोन. हे होय तुमचं देऊळ गाव नाही का? असं पान काढून राहिलो, हे खाऊन राहिलो, रस खाल्ला. इथं तुम्ही नाही काय बोला आता कसं बोला. हो ना ते कसं. पण तुम्ही कशा काय इकडे म्हणलं? तुम्ही तर मंदिरात जाणार होत्या तिकडे काठीपूर्ण रे. ते जाऊ द्या तुम्ही, आमचं जाऊ द्या. पहिले तुमचं सांगा पहिले काय. तुम्ही इथं कसे काय आले? जाऊ द्या आता, तुम्हाला समजलं आम्हाला समजलं. काय आता जे झालं ते झालं. आता काय इलाज आहे त्याला. बरं आहे तुम्हाला वाटलं बरं आहे 4-5 दिवस निचन आता मस्त रोज पार्ट्या हे ते नाही. त्याला म्हणलं मुकाड्या ना, उद्या कांदा झाला पाहिजे पूर्ण. आज राहू द्या, आता हाय देव तेवढं झालं तेवढं बस झालं. आता पोहे जे आणले देणके साहेबांना खाऊन घ्या म्हणलं, आणि लबाड कमी बोलत जा. बरं जाऊ द्या आता. काय आता जे झालं ते झालं, जाऊ द्या. जे झालं ते झालं. आता ते भाण्या इकडे आहे, सर घरी इकडे आहे, घराला कुलूप आहे म्हणलं. घ्या आता पटपट पोहे खा आणले त्यानं. बरोबर आहे का? चुकलं काय सांगायला का? मागे इतके बालो टाकून राणी स्वयंवरच्या वेळेस नाही का? दिसू कोण हो ना डेंट वगैरे वाटले. रामराव भुजंगराव. अरे बाप, हेच राहिले होते आता नाही का? अरे का पाहुणे मग इकडे कुकडे म्हणलं भटकले. सांगा कुणीकडे म्हणजे तुमच्या तिकडे. शांतारामला फोन केला राजा म्हणे, पोहोचलो म्हणे, आम्ही येऊनच राहिलो. आले नाहीत का ते शांताराम भाऊ हिंदी आपले ड्युटी भाऊ सरपंच? काय बोलून राहिले म्हणजे सरपंच दिवस ते येऊ राहिले का? अरे काय आहे काय म्हणलं इथं? काय भंडारा आहे का? राजा काय करा आता सांगा. शांतारामचं शुभलं का हे सांगा तुम्ही. मला काय म्हणे संध्याकाळची पार्टी आहे म्हणे बा. लय उशीर काही करू नका म्हणे, काही करू शहराला लवकर गेलेलं बरं राहील म्हणे. असं म्हणे. मग मी म्हटलं चला बा लवकर आलो मी.
असं आहे ते नाही का, तेच तर म्हणलं जारीतला शुक्राचार्य होय कोणी धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के देऊन राहिला. बीपी पेशंट माणूस आहो मी आता, आणि त्यातल्या त्यात मला आता असे देऊन राहिले. आता दयन आणता आणता थंडागार झालो, आता हे पाहुणे येऊन राहिले सांगा आता. हो हो बरोबर आहे बरोबर आहे. ते कसं आहे, जाऊ द्या आता, जाऊ द्या, काही बोलायला पुरत नाही आता. जे झालं ते झालं. आले ना तुम्ही, हो पार्टी आहे आपली, सगळंच आहे, पद्धतशीर आहे. जा तुम्ही वावरात नाही, आपले कंदी लाभोजी ते 4-5 जण आहेत आराम करून राहिले. तिथं आराम करून घ्या. लवकरात लवकर संध्याकाळची व्यवस्था करून टाकू आपण भाजीची. असं तेच म्हणलं बा, मी म्हणलं गंमतच केली का शांतारामनं नाही का, म्हणजे खरं आहे समजा नाही का. बरं मग काय भाजी गिजी कोणती, काय कसं काय करू राहिले म्हणलं, काय व्यवस्था कसं काय करता मग. आणि यायला आता खुरासनीच खाऊ घाल तुम्ही. थांबा तुम्ही आता, हे 4-5 जण आणि हे शांताराम आणि ही आपला पाहुणा, बाकीचे येईल भलंही पाहते दुसरं. हे बा तुम्ही काही काळजी करू नका ना, भाजीचं मी पाहतो ना, मी सांगितलं सगळं पद्धतशीर काय करायचं काय नाही. इथं तुम्ही जा, तिथं आराम करा. हो कंदील आबूजी आहे इथं, तिथं बसा आणि ते घनगणीला फोन लावून देता एक, हो म्हणा लवकर या म्हणा, उशीर काही करू नका म्हणा. म्हणजे मग बरोबर करून टाकू आपण. आता उशीर काय, 8च लावतो फोन द्यायला, म्हणजे कसं लवकर येते ते नाही का. बोलावून घेऊ का मग द्यायला. द्या ना लावून फोन द्या. अजूनही कोणी असं 1-2 तर त्याला सांगा म्हणा. सगळेच काम काढतो एखादं म्हण तुमचं आता. तर करा तुम्ही फोन. ते आपले दुकानवाले असतात ना, ते बडभाऊ का आहे त्याचं ना, हो त्याला द्या ना आवाज. हो ते बी चालते आले तर. तसं म्हणता नाही का. बरं मग तसं करतो, मग मी जवायला फोन करून देतो. आमची जवायला आहे ना ते कपड्यावाले. हो बरं ठीक आहे, त्याला बोलावून घेतो मग. द्या सांगून द्या, त्याला सांगून द्या. फोन लावा ते शांताराम घनगणीले मा देखता, म्हणजे बरं राहते. बोलून घ्या. सरपंचाला संघ घ्यावंच नाही का, म्हणजे बरं राहते मग, टेन्शनचं काम नाही. तिकडून यायला बुलेट राहते यायची. हो आता कसं आहे, इकडे आता संख्याचा बुडा बहुतेक लवकरच जाऊन पोहोचते नाही का. त्याला तर म्हणलं आम्ही निघालो बा. आता हे देवीदाशी आज आहे अजून. हो पण यायला कवर करावं लागणार बरोबर. काय का देवीदाचं काही कामच लय मोठं कठीण काम आहे. मग आता त्याला म्हणलं लवकर ये. हो आता भेंडी विकायला गेला, आता अजून याचा पत्ता नाही त्याचा. मला हराशीत टाकून पटकन ये, आम्हाला जायचं देडकीच्या घरी. कुठं आपलं शेंद्रीले नाही का, असं भुजंगराव देंडकीची इथं. म्हणजे काय तिथं काय म्हणजे कार्यक्रम आहे, काही भंडारा आहे का. तसं काही नाही, ते फक्त कसं आहे, आपलं कंदील आबाजी आणि आपले मोठे बाबा बाकीचे डॅनी आबाजी हे ते गेलेले आहेत कांदा काढायसाठी. तर संध्याकाळचं मग कसं भाजी गिजी बनवत ते, तर म्हणे या म्हणे बा आता आहेच तर. म्हणून म्हणलं कसं देत असेल, मी चाललो होतो. चला मग तुम्ही चला, तिकडून संख्याचा बुडा येऊन राहिला. हो त्याला बोलावलं देणगी साहेबांना. काय करायचं, आपल्याला बोलावलं नाही फलानं आपण कुठं जाता बा. तुम्ही जा बा, आपल्याला बोलावलंच नाही तर कसं काय जाऊ. नाही मी नाही येत म्हणलं ते, तुम्ही जा आता. कुठं रातचे जा आणि या आणि बसली आपली. काय आला वाटते, बहुतेक फोन आला, बहुतेक संख्याचा बुडा फोन असं नाही का, 100% पोहोचला वाटते. राम राम बोला पाहुणे बा, काय पोहोचले. हो आता हे त्याच्या वावराकडे चाललो होतो, तर देणगी साहेबाची भेट झाली अचानक. तर म्हटलं बोला त्या संग, बोला काय म्हणते बा. राम हो शांताराम भाऊ, काय काही येऊन राहिले म्हणलं तुम्ही. काही येता जमलं वाटतं चाललं नाही. मी आता म्हणलं बीपी वाढली का काय झालं याचं नाही का, एवढं मोठं मजूर पाहून हे ते. हो भाजीचं म्हणून राहिलं येतं. हो आता पाहू ना, आता देवदास भाऊ यायचे आहेत, ते आले की बस येतोच ना. हो 5-5:30 पर्यंत पोहोचतो समजा. हो काय म्हणते, मजूर पोहोचलं का, सगळं मजूर आलं मग आपलं कांद्याचं सगळं. तोच पाठवलं ना ते. हो काय सांगा लागतं आता. हो ना ते आले तर सगळे, चहा पाणी नाश्ता येते झाला. आता घरीच आराम करा म्हटलं त्याला, आज आता ऊन आहे. उद्या सुरू करा म्हणलं हात लावा. तर म्हणलं या मग तुम्ही लवकर या ना. अजून कोणी गावात राहिलं सुईलं असेल कोणी तर मग ते घेऊन या संध्याकाळी जेवाले. हो सरपंच आहे, तुम्ही म्हणता की राजा मला बोलावलं नाही. हे आमचे सरपंच साहेब राहिले राजा. हो त्याला सांगू का मग, ते म्हणे बा बोलावलं नाही, कसं काय यावं नाही यावं. पुरं गावच घेऊन या ना. हो सांगा ना त्याला, सांगा ना त्याला का आपण नाही म्हणतो. आणि ते आपले ते कोणते बाळूभाऊ आहेत ना, हो त्याला सांगा म्हणला. हो तसं मग आता तसं सांगितलं मी संकेतच्या बाबाला, तर म्हणे करतो म्हणे फोन. हो तुम्ही फोन करून द्याचा त्याला, म्हणजे सगळ्याच एकाच दमात. हो या मग लवकर. बरोबर हो सांगतो त्याला, सांगतो मग. आता काही हरकत नाही. मग आता काय भाजी गिजी मग कोणती बनवता म्हणलं, कसं काय करता, नॉनव्हेज हे ते कसं करता म्हणलं. हो ना या ना तुम्ही पहिले, इथं येऊन आपण ठरवू मग काय करायचं काय नाही, तर सगळ्याच्या आवडीची समजा. हो या तुम्ही फक्त. बरोबर मग सगळ्या मजूर राहिलेच मग समजा, बनवून राहिले का. नाही ते बायाचं घरीच बनवून राहिले ते, आणि आपले जवळ गिवाईन पोट्टे पाट्टे आहे का नाही, ते घरीच करतो म्हणे आम्ही काय करायचं ते. हो तर त्याचं ते पाहतीन काय करायचं ते. हो आपली पेशल इकडे बनवायची वावरातनी. वावरातनी आता समजा 4 बुडे बाडे आणि तुम्ही समजा 2-4 जण आणि मी बस, आपणच एवढे फक्त वावरात. ते बाकीचे घरीच मुक्काम करणार आहे आणि उद्या सकाळपासून कांदा सुरू करणार आहे. हा असं बरोबर ठीक आहे चालते ना मग, आपलं बरं अलग सलग नाही का. हो बरं राहते मग. हो ठीक आहे. लक्ष हो ना, सामान तुम्हाला पैता घाण नाही करून तर मरे म्हणा तुम्ही आता. हो या मग. हो या मग या. आता चला मग, आता येतो म्हणते ते नाही का शांताराम भाऊन 2-4 जण. बरं येऊ द्या मग त्याला 5-6 वाजेपर्यंत. तोपर्यंत बसू आपण आता. हो इकडे डॅनी आबाजी हे ते आहे, तर सगळे चर्चा करू काय करायचं काय नाही. तर हो आता कसं बाया गेल्या गाडीनं घरी. हो आता कसं पोट्टे पाट्टे घरी आहे, तर बैठकीत बसून हो पाहू मग आता संध्याकाळी काय करायचं काय नाही. एक तर आता उद्या पूर्ण कांदा क्लिअर होऊन जाते, मजूर आहे भरपूर आला आता. बरं चला मग आता बसू आपण तिकडेच वावरात.
चला आता उद्याच्या एपिसोडमध्ये सगळं भाजीचं कांद्याची काढणी सगळं क्लिअर करून टाकू मॅटर. म्हणजे कसं या सिरीजचा शेवटचा भाग उद्याचा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन जर आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटू उद्या 5 वाजता.